हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. व्यक्तिमत्वाचा बळी. लाओत्से सांगतो की यास्तव भुकेजलेल्या लोकांचा उद्रेक सत्ताधाऱ्यांच्या अतिहस्तक्षेपामुळे होत असतो. यामुळेच ते उपद्रवी असतात. जनतेच्या खाजगी आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप अति होतो. येथे व्यक्ती स्वातंत्र्य राहत नाही. तुम्ही उंबरठा ओलांडलात की तुम्ही एक व्यक्ती राहत नाही, तर तुम्ही समाजाचा एक भाग होता. येथे तुमचा उपयोग समाज चालवण्यासाठी केला जातो. त्यात तुमचे खाजगी आयुष्य कोंदटले गुदमरले तरी त्याची कोणाला पर्वा नसते. यात तुमच्या व्यक्तिमत्वाचा बळी दिला जातो. मुळातच समाजात तुमच्या प्रत्येक हालचालीवर सामाजिक बंधने येतात. तुमच्या कोणत्याही कृतीमुळे समाजाला त्रास होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. तुम्ही साधे मोठ्यांदा बोलू शकत नाही हे एक व्यक्ती म्हणून प्रत्येक माणूस समजू शकतो, कारण प्रत्येकाला तसाच त्रास इतरांकडून होऊ शकतो. परंतु यात जेव्हा सरकारची बंधनांची भर होते तेव्हा त्याला विरोध केला जातो. उदाहरणार्थ, नेहमी घडणारी गोष्ट म्हणजे रस्त्याने कोणी मंत्री जाणार असेल तर जनतेला एका बाजूला उभे करून रस्ता मोकळा केला जातो. मंत्र्यांची गाडी जात असताना त्याला वाटते की लोक त्याला अभिवादन करायला उभे आहेत. हा उभे असणाऱ्यांना एक आणखी मानसिक ताप असतो. यामधूनच मंत्र्यांना स्वतःबद्दल काहीतरी निराळी भावना निर्माण होते. त्यांना मान सन्मानाची चटक लागते. लोक काम करून घेण्यासाठी सत्तेच्या पाया पडतात. यांना आतून उकळ्या फुटतात. ते याच जनतेचा एक भाग असूनही स्वतःला जनतेपेक्षा निराळे समजू लागतात. हे असे पाहणारे त्यांचे विरोधक आपल्याला ही अशी संधी केव्हा मिळणार याचे मांडे मनात खाऊ लागतात. येथे जनतेच्या वेळेला किंमत नाही, त्या मंत्र्याच्या वेळेला आणि सुरक्षिततेला महत्त्व आहे. यात जनतेचे खाजगी आयुष्य भरडले जात आहे याची कोणीही पर्वा करत नाही. अशा अनेक वरवर किरकोळ वाटत असणाऱ्या प्रसंगांमधून लोकांच्या व्यक्तिमत्वाचा बळी दिला जात असतो. लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला पडतो. हे कोणालाही आवडत नाही. ज्याला त्याला स्वतःचा अहंकार असतो. यात शासनाबरोबरच त्या मंत्र्याबद्दल आकस निर्माण होतो. आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या जनतेच्या जखमेवर या मानसन्मानाचे मीठ चोळले जाते. लोक सहन करत असतात, कारण कोणालाही कटकट नको असते. सरळ साधे जीवन जगण्याची इच्छा सर्वांनाच असते. लोकांना शासन इतकेच हवे असते की जे प्रथम देशाचे संरक्षण करील आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचे खाजगी जीवन सुसह्य करील. कोणी कोणाला उपद्रव देऊ लागला तर शासन उपद्रव देणाऱ्याला शिक्षा करील आणि प्रामाणिक माणसे सुरक्षितपणे जीवन जगू शकतील. ज्याला त्याला त्याची खाजगी मालमत्ता वापरता येईल, त्याचा उपभोग घेता येईल. परंतु यात कोठेही ते शासनच लोकांच्या डोक्यावर बसणारे लोकांना नको असते. गलथानपणाचे बळी. लाओत्से सांगतो की यास्तव भुकेजलेल्या लोकांचा उद्रेक सत्ताधाऱ्यांच्या अतिहस्तक्षेपामुळे होत असतो. यामुळेच ते उपद्रवी असतात. सरकारी काम आणि अनिश्चित वेळथांब अशी व्यवस्था आहे. सरकारी काम कधीही लवकर वेळेवर होत नाही. वास्तवात सरकारी काम करणारे लोक जनतेतीलच असतात. ते इतर ठिकाणी कसे उत्साहाने काम करतात, हेच लोक खाजगी ठिकाणी नोकरी पूर्ण क्षमतेने करतात. परंतु सार्वजनिक असा शिक्का असलेल्या ठिकाणी हेच लोक सुस्त होतात आणि गलथान कारभार करतात. कारण येथे काम कसेही करा, त्याचा दाम ठरलेला असतो. खाजगी क्षेत्रात काम चांगले केले, गुणवत्ता दाखवली की लगेच त्यांची पावती म्हणून पगाराव्यतिरिक्त शाबासकी आणि बक्षिसे मिळते. येथे केव्हाही आणि निरनिराळ्या वेळा, कितीही वेळा जा, तुम्हाला पाहिजे असलेला तो मनुष्य कधीही जाग्यावर सापडणार नाही. तो नेहमी चहा प्यायला गेलेला असतो. याचे रहस्य जेव्हा तुम्ही त्याला चहाला घेऊन जाता तेव्हाच उमजते. कारण चहा पिताना तुमच्या कामाची किंमत ठरवली जाते आणि त्याप्रमाणे ते पूर्ण करण्याची वेळही ठरवली जाते. हे एकदा ठरवून घेतलेत की पुढील एका खेपेत काम होते. सरकारी नव्या इमारतीसुद्धा कमकुवत, रंग उडालेल्या आणि असुरक्षित असतात.
त्या सदा अस्वच्छ असतात, कारण सगळेच मालक असतात. कोणी कोणाला काही बोलू शकत नाही. न्यायालयात वर्षानुवर्षे खटले सुस्तपणे पडलेले असतात. सतत पुढच्या तारखा दिल्या जात असतात. दोन्ही बाजूचे लोक स्वतःचा कामधंदा सोडून न्यायालयात येतात आणि नवीन तारीख ऐकून परत जातात. जणू काही त्यांना कोणी वालीच नाही. एका खुद्द न्यायाधीशांनीच जाहीरपणे सांगितले होते की अमुक केसचा निकाल 100 वर्षांनी दिला गेला. काही पिढ्या न्यायाच्या प्रतीक्षेत वाट पाहत मरून जातात. अशाने डोके ठिकाणावर कसे राहणार? संशयित आरोपी काही वर्षे तुरुंगात सडत असतो. काही वर्षे गेल्यावर त्याला निर्दोष म्हणून सोडून देण्यात येते. तोपर्यंत खरा आरोपी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा सुद्धा निवडून येऊन कायदा मंत्री झालेला असतो. आता त्याला राजकीय संरक्षण असते. त्याला कोण हात लावणार? त्या विनाकारण तुरुंगवास भोगलेल्या माणसाचे डोके भडकेल नाही तर काय होईल? नवीन वर्षाचे 6 महिने निघून गेल्यावर युनिव्हर्सिटीमधून आदल्या वर्षीचा उत्तीर्ण विद्यार्थी अनुत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी उत्तीर्ण म्हणून जाहीर केला जातो. विद्यार्थ्यांनी अशा गुरुजनांचे पाय धरायचे की स्वतःचे डोके फोडायचे? यामुळे सामाजिक अव्यवस्था, अराजकता माजते याचा कोणीही विचार करत नाही. यात ज्याच्यावर अन्याय होतो त्याचा उद्रेक न होईल तरच नवल. मग रस्त्यावर उतरून सरकारी मालमत्तेचा विध्वंस केलेला तेवढा डोळ्यावर येतो. हरि ओम.